विधानसभा निवडणुकीचे वाजले रणशिंग। आमदार रोहित पवार व आमदार राजेंद्र राऊत यांच्या जाहीर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात संघर्षाची उडाली ठिणगी। बार्शी विधानसभेचे रणांगण गाजणार। आगामी विधानसभा निवडणुकीतल्या संघर्षाची नांदी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांचे संघर्षाचे उदरते पडसाद आणि प्रतिबिंब उमटत बार्शीच्या राजकारणात। नमस्कार, मी सचिन सिंग बार्शीकडे। रविवारी बार्शीमध्ये शेतकरी संवाद मेळावा झाला। माजी नगराध्यक्ष विश्वासराव बारबोले यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते। राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित या मेळाव्याच्या माध्यमातून बार्शी विधानसभा मतदारसंघातील रणशिंग फुंकले गेले आहे आणि ही आगामी संघर्षाची चाहूल आहे। म्हणजे ये तो अभी ट्रेलर है, अभी पिक्चर शुरू होना बाकी है। बार्शी विधानसभा मतदारसंघ म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील एक संवेदनशील, अस्वस्थ आणि अशांत मतदारसंघ। 1999 पासून ते गेल्या 2019 पर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुका या मतदारसंघामध्ये अतिशय गाजलेल्या आहेत। बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये 1995 साली पदार्पण केलेल्या राजभाऊ राऊत यांच्या नेतृत्वाने प्रस्थापित नेतृत्व तत्कालीन आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले आणि गेली 30 वर्षे बार्शी तालुक्यातला चोरशीचा सामना सतत रंगतोय। बार्शी तालुक्याच्या राजकारणातली स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे। परवाचाच मेळावा पहा। या मेळाव्यामध्ये आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस महायुती सरकार या सरकारने घेतलेले निर्णय यावर टीका करताना बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडले। या आमदार रोहित पवार यांच्या टीकेला गप्प बसतील तर ते आमदार राजेंद्र राऊत कसले। त्यांनी या आमदार रोहित पवार यांच्या उत्तरांना जोरदार प्रत्युत्तर दिले। पार्टी शिंदे साहेबांचे आमदार आणि अजितदादांचे आमदार रोक्यांना सगळेजण त्या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि आम्हाला पूर्णपणे आशा आहे की त्यांचं कर्ज सरकार माफ करेल आणि करावं। आता बार्शीच्या राजकारणामध्ये माजी मंत्री दिलीप सोपल विरुद्ध आमदार राजेंद्र राऊत यांच्या संघर्षामध्ये माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्याही गटाची भर पडली आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून बारबोले गटाने आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहोत असे संकेत आणि संदेश दिले आहेत। या मेळाव्याच्या सरतेशेवटी मनोगतामध्ये बोलताना विश्वास भाऊंनी संधी दिली तर सोने करेल असे आवाहन आपल्या पक्षश्रेष्ठींना केले। आता बारबोले यांच्या या आवाहनाला राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कसा प्रतिसाद देतात हे यापुढे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। बार्शी विधानसभा निवडणुकीचा सामना 1999 सालापासून खूप रंगतोय असं मी मला म्हणालो आणि ते खरंच आहे। आपल्या सर्वांना माहित आहे शिवसेना शहर प्रमुख पदाच्या माध्यमातून पदार्पण केलेल्या राजभाऊ राऊत यांनी या बार्शी तालुक्यामध्ये गेल्या 25 वर्षांमध्ये नगरसेवक, नगराध्यक्षपद, 2 वेळा आमदारकी भूषवली। त्याचप्रमाणे त्यांनी 4 वेळेला पंचायत समिती जिंकली। नगरपालिकेची निवडणूक त्यांनी 2 वेळेला मोठ्या मताधिक्याने आणि मोठ्या जागाने जिंकली। त्याचप्रमाणे बार्शी तालुक्यातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती ही सुद्धा त्यांनी जिंकली। बार्शी तालुक्यातली सर्व सत्ता केंद्रे आमदार राजेंद्र राऊत त्यांनी क्रमाक्रमाने ताब्यात घेतली आणि त्यांनी गेली 4.5 दशके या तालुक्याच्या राजकारणामध्ये, या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये
आणि या राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा ठसा उमटविणाऱ्या दिलीप सोपल यांच्यासारख्या एका अत्यंत मुत्सद्दी, एका अतिशय बलाढ्य नेतृत्वाला आव्हान दिले आणि त्यांच्या साम्राज्याला एक उतरती कळा आमदार राजभाऊ राऊत त्यांच्या प्रवेशानंतर लागली. आज आमदार राजभाऊ राऊत या अतिशय आक्रमक पद्धतीने या विधानसभा निवडणुकीतल्या सामन्यामध्ये आपली तयारी सिद्ध करत आहे. ठीक आहे, गेल्या गत लोकसभा निवडणुकीमध्ये, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बार्शी तालुक्यामध्ये महायुतीला जवळपास 54,000 मतांच्या पिछाडीला सामोरे जावे लागले आहे आणि ही 54,000 मतांची पिछाडी आमदार राऊत या भविष्यातल्या काळामध्ये कसे भरून काढतात याकडे पण तालुक्याचे लक्ष आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची समीकरणे ही वेगवेगळी असतात, परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं प्रतिबिंब या विधानसभेच्या निकालावर उमटू शकतं अशा पद्धतीचं सर्व राजकीय वातावरण आज आपल्या राज्यात निर्माण झालेलं दिसतंय. आज आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हे सर्व नेते पायाला भिंगरी लावून राज्यामध्ये अक्षरशः फिरत आहेत. सर्वांच्या जनसंवाद यात्रेपासून वेगवेगळे दौरे निघत आहेत. त्याचप्रमाणे 85 वर्षाचे राजकारणातले भीष्माचार्य शरद पवार हे सुद्धा आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार कसे निवडून येतील यासाठी व्यूहरचना आखत आहेत आणि ते या सर्व निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत कडवट भाषेमध्ये टीका केली आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा या सर्व सामन्यामध्ये काँग्रेस कुठेही मागे नाही हे दाखवून दिले आहे आणि त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा एक अत्यंत चुरशीचा असा सामना या राज्याच्या राजकारणामध्ये होणार आहे. या राज्याच्या राजकारणातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये, सर्व विधानसभा मतदारसंघामधल्या लढती या लक्षवेधी होतील अशीच परिस्थिती आज राज्यामध्ये आहे. त्यातच या निवडणुकांवर मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा मोठा प्रभाव आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या राज्यामध्ये शांतता रॅलीच्या निमित्ताने फिरत आहेत आणि त्यांनी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शांतता रॅली काढली त्या रॅलीला मराठा समाज बांधवांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मला असं वाटतं की मनोज जरांगे पाटील सध्या 29 ऑगस्टपर्यंत मी राज्याच्या विधानसभा मतदारसंघातले उमेदवार ठरविणार असं सांगत आहे आणि जर मनोज जरांगे पाटील यांनी अशा पद्धतीनं उमेदवार द्यायचे ठरवले तर त्याचेही मोठे पडसाद या राज्याच्या राजकारणावर उमटणार आहे. हा सर्व मागं घ्यायचं कारण असतं की बार्शी शहरामध्ये नुकत्याच झालेल्या सभेमध्ये आमदार रोहित पवार आणि आमदार राजभाऊ राऊत यांच्यामध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले ते आरोप प्रत्यारोप हे नुसते बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या निमित्ताने नाहीत, तर यापुढच्या काळामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते यांच्यामध्ये सातत्यानं आरोपांच्या आणि प्रत्यारोपांच्या ठिणग्या पडणार आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये हा सर्व संघर्ष जो आहे तो अत्यंत तीव्र होत जाणार आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या सेनेला उमेदवारी मिळते की राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाला ही जागा सोडवून घेण्यामध्ये माजी न्यायाधीश विश्वास बारबर यशस्वी ठरतात. त्याचप्रमाणे महायुतीचे अपेक्षित उमेदवार आमदार राजभाऊ राऊत हेच मानले जात आहेत. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हा सामना बार्शी तालुक्यामध्ये अत्यंत चुरशीचा होणार आहे. भविष्यातल्या राजकारणामध्ये कशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होतील याची नांदी, याची चुणूक, याचे संकेत आणि संदेश या त्याच्या मेळाव्याच्या निमित्तानं उमटले आहे. भविष्यात कशा पद्धतीनं व्यूहरचना आखल्या जातात याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष आहे. यापुढेही आपण याच पद्धतीनं विधानसभा निवडणुकीच्या या सर्व सामन्यांचे वेगवेगळे पैलू आणि कंगोरे आपण मांडत जाणार आहोत. अशाच राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे YouTube चॅनल.